मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MPSC अंतर्गत कौशल्य चाचणीसाठी बघा याद्या प्रसिद्ध जाहीर झालेल्या आहेत कर सहाय्यक या पदासाठी। ठीक आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करून ऑल नॉट सेट करा। ठीक आहे, तर बघा, कर सहाय्यक 1498 पात्र उमेदवारांचे समावेश, सर्वाधिक गुण पुणे जिल्ह्यातील। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील कर सहाय्यक गट क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांची निवड यादी सोमवारी प्रसिद्ध झाली होती। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध झालेल्या जिल्हानिहाय गुणवत्ता यादीतील 1498 उमेदवारांचा समावेश आहे। त्यामध्ये सर्वाधिक 784 उमेदवार पुणे जिल्ह्यातील आहेत। संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली यादी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून अर्जातील विविध दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंतर्गत काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो। तर खेळाडूंसाठी बघा, आरक्षित पदासाठी अर्ज केलेल्या कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासून खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, इथं माहिती बघू शकता तुम्ही। ठीक आहे, अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे थोडा आपण हा व्हिडिओ अनस्किप नका करा, पूर्ण बघा। ठीक आहे, तर मित्रांनो, समोर बघू शकता तुम्ही की जे उमेदवार आहेत त्यांनी आता राज्य कर सहाय्यक या पदासाठी इथं बघू शकता तुम्ही। ठीक आहे, तर मित्रांनो बघा, पुढे राज्य कर सहाय्यक निरीक्षक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर। महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023च्या राज्य कर निरीक्षक अंतिम गुणवत्ता यादी आयोगाने स्पष्ट केली आहे, प्रसिद्ध केली आहे। एकूण बघा 2544 उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश आहे। तर या उमेदवारांना चाचणी अनिवार्य नाही। बघा, कोणकोणते उमेदवार आहेत ते: माजी दिव्यांग सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर, अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्याने उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही। तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही आता कोणकोणते जिल्हे जे आहेत त्यांची टंकलेखन चाचणी इथं बघू शकता तुम्ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर इथं बघा मित्रांनो, पुणे जिल्हा आहे 784 पदसंख्या इथं बघू शकता। अमरावती आहे 131, संभाजीनगर आहे 244, नागपूर आहे 27, नाशिक जिल्हा बघू शकता 144, नवी मुंबई 108। तर इथं अशा टंकलेखनाच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। तर महत्त्वाच्या सूचना पण देण्यात आलेल्या आहेत, इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही। महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला काय काय समजावून सांगतो बघा। न्यायालयाच्या दाखल विविध न्यायिक प्रकरणामधील न्याय निर्णयानुसार याद्या जाहीर केल्या आहे। तसेच टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताप्राप्त क्लायफाईंग बघा मित्रांनो, क्लायफाईंग स्वरूपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या http://mpsc.government या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे। तर बघा मित्रांनो, याच्या काही जे नवीन अपडेट आहेत त्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत। ठीक आहे, तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।